हिंदी सिनेसृष्टीचा धुरंधर अभिनेता रणवीर सिंग सध्या अडचणीत सापडलाय। सिनेसृष्टीमध्ये FWICE कडून अभिनेता रणवीर सिंगवरती बंदी घातली गेली आहे। सिनेसृष्टीतील अनेक संघटनांना रणवीर सिंग सोबत काम न करण्याचे निर्देश दिले गेलेत। शूटिंग पूर्वीच डॉन 3 हा सिनेमा सोडण्यात रणवीर सिंगला चांगलंच महागात पडलंय। सिनेमा सोडल्यानं अभिनेता रणवीर सिंगवरती कडक कारवाई झाली आहे। FWICE न बॅन केलेला आहे, त्यामुळे आता चित्रपट मिळवणं त्याच्यासाठी अवघड होणार आहे। फरहान अख्तरच्या डॉन 3 चित्रपटातून माघार घेणं रणवीरच्या चांगलंच अंगलट आलंय। कि सब लोग इसमें हमारा सहयोग करें ताकि एक मिसाल, आज रणवीर सिंह सुपरस्टार हैं। इसका मतलब ये नहीं है कि कोई भी कानून और नियम से बड़ा है। फेडरेशन उन पर आज से अभी से नॉन कोऑपरेशन डायरेक्टिव इशू करती है। या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याशी। श्रेयस, नेमका नियम काय आहे आणि शूटिंग पूर्वीच सिनेमा सोडल्यानं रणवीर सिंगला एवढं अवघड का जाणार आहे आता चित्रपट मिळवणं? एकंदर पाहायला गेलं तर कस्तुरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ झाल्याचं कारणच आहे की डॉन 3 सिनेमाच्या एक आठवड्यापूर्वी जेव्हा त्यांनी सिनेमा सही केला होता, त्या सही केलेल्या सिनेमाचे पैसे देखील फरहान अख्तरनी रणवीर सिंग दिले होते। जेव्हा अर्ध युनिट खऱ्या अर्थानं आता शूटिंगला निघणार आहे, त्या क्षणी खऱ्या अर्थानं की आपल्याला ही स्क्रिप्ट मान्य नाही असं रणवीर सिंग म्हणाला आणि त्यांनी त्या सिनेमातून काढता पाय घेतला आणि हीच गोष्ट आता कुठे ना कुठे त्याला महागात पडलेली आहे। एकंदर पाहायला गेलं तर फरहान अख्तर यांनी फेडरेशनकडे गेला, फरहान अख्तर यांनी फेडरेशनकडे कंप्लेंट केली। फेडरेशनने रणवीर सिंग यांना सांगितलं देखील की तुम्ही तुमची बाजू मांडा। मात्र जेव्हा प्रेस कॉन्फरन्स होणार होती त्यावेळी रणवीरने एक पत्रक काढलं आणि सांगितलं की तो सगळ्यांना रिस्पेक्ट करतो, मात्र तू आता मौन पाळत आहे। मात्र आता फेडरेशनने असा निर्णय घेतला की नो कोऑपरेशन रणवीर सिंगच्या समोर जावं लागेल आणि त्यासाठी त्यांनी केलेले ऍड, तो करणारे सिनेमे आता कुठे ना कुठे अडचणीत आलेले आहेत। कारण कुठलीही संस्था जी आहे त्याचे वर्कर्स रणवीर सिंग सोबत काम करणार नाहीत। ह्याचाच अर्थ रणवीर सिंग सोबत सेटवर काम करायला आता वेगळी परमिशन घ्यावी लागते का, किंवा ते काम करू शकतात, ह्याच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। त्यामुळे रणवीर सिंगवर मोठी बंदी आणण्यात आली आहे, हे तेवढंच खरं। धुरंधर सिनेमाने 1000 कोटी कमवल्यानंतर ही सगळ्यात मोठी एका सुपरस्टारवर अडचणी आल्या आहेत असं दिसून येत आहे आणि फिल्म फेडरेशन एका बाजूला आणि रणवीर सिंग एका बाजूला उभा आहे का, हे सगळ्यात मोठा प्रश्न आता उभा राहिलाय। बरोबर, त्यामुळे धन्यवाद श्रेयस, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। शूटिंग पूर्वीच डॉन 3 सिनेमा सोडणं आता धुरंधरला महागात पडलंय।